मुंबईमध्ये एका युवकाला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सध्या पीडित युवक जखमी असून त्याला राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेले आहे। अब्दुल शेख असं या युवकाचं नाव आहे। मुंब्र्यामधून गोवंडीला जात असताना अब्दुल शेख कुर्ल्याला लोकल ट्रेन बदलून पनवेल ट्रेनमध्ये बसला। दरम्यान त्याच्या डब्यामध्ये काही युवक होते। ही लोकल ट्रेन टिळकनगर स्टेशनवरून सुटली असता काही युवक आले आणि त्यांनी अब्दुल याला मारायला सुरुवात केली। त्यानंतर अब्दुलला चालत्या ट्रेनमधून लोटून दिलं। गाडीने वेग पकडला नसल्याने अब्दुल बचावलाय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। लोकल ट्रेनमधून हा प्रकार घडलाय। आपण अनेकदा लांबच्या पल्ल्याच्या गाड्या असतात त्यातनं हे प्रकार पाहिले होते, मात्र लोकलमधून एका युवकाला बाहेर फेकलेला आहे। काय नेमकी घटना घडली आहे? पोलिसांनी काय कोणाला अटक केली? काय याबाबतची अपडेट आहे? अजूनपर्यंत तरी पोलिसांनी कोणाला अटक केलेली नाहीये। मात्र एक या निमित्ताने समोर येते की काही दिवसापूर्वीच एका लेडी कॉन्स्टेबलवर सुद्धा या हार्बर लाईनवरच हल्ला झाला होता, त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती। तसं आजचा प्रकार आहे। आज पण हा जो मुलगा जो चालला होता त्या ट्रेनमधून त्यावेळेला त्याच्यावर क्षुल्लकच्या गोष्टीच्या क्षुल्लकच्या कारणावरून भांडणावरून त्याला तिथून मारून त्याला बाहेर काढण्यात आलं। गाडीने वेग धरला नव्हता म्हणूनच त्याचा जीव वाचलाय आणि त्याला आता राजावाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। पण वारंवार ह्या हार्बर लाईनवर होणाऱ्या या ज्या घटना आहेत, हे जे टपोरीगिरी आहे याच्यामध्ये कुठेतरी या पोलिसांनी लक्ष घालणं महत्वाचं आहे, जेणेकरून पुढे होणारी जी कुठली मोठी घटना आहे ती टळू शकेल। अनुपमा, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।